पत्रकार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आता स्वर्गवासी पीएन साहेब आपल्यात नाही, खरं त्यांचं कार्यकर्ते आहेतच की राव। कैलासवासी साहेबांचे मित्र फक्त काँग्रेसमध्ये नसून तर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते साहेबांचे मित्र असायचे म्हणजे महानाजी साहेबांचे त्यातलाच एक भाग म्हणून साहेबांचे प्रथम पुण्यस्मरण करण्याचे नियोजन हासुरदुम्मारामध्ये केले। त्यामध्ये वयोवृद्ध 75च्या पुढे पुरुष अशा लोकांचा सत्कार करण्यात आला। व्याख्यानासाठी प्राध्यापक शिवाजीराव भुकेले आले होते आणि कैलासवासी पीएन साहेब यांचे सुपुत्र राहुल पाटील भैया हे पण आले होते। तर माणसाचा सत्कार म्हणल्यावर कसं वाटते बघा की राव, एवढ्या सगळ्या लोकांचा सत्कार केल्यानंतर लोक सुद्धा खुश झालेत की राव। वयस्कर माणसांनी असते तर काय पाहिजे सांगा की, 4 शब्द गोड बोलणं आणि कोणीतरी आनंद साजरा करणं, दुसऱ्या काय अपेक्षा नसतात हो यांच्या, कारण त्यांनी अपेक्षा आपल्याच पूर्ण केलेल्या असतात। स्वर्गवासी पीएन साहेब आपल्यातून निघून गेले आणि 1 वर्ष झालं कधी कळलेच नाही की राव। नव्या चांगली माणसं देवाला आवडतात तसाच प्रकार म्हणा की राव। खरं काय पण असलं तर त्यांचे कार्यकर्ते अजून सुद्धा जागीच आहेत की राव। कार्यकर्ते कधीच साहेबांनी विसरू शकत नाहीत, कारण साहेबांचं कामच असं अगदी ग्रामपंचायतीपासून त्या आमदारकीपर्यंत राजकारण करायचं काय साधी गोष्ट आहे का सांगा। तुमच्या वडिलांच्या हॉटेल म्हणजे दुकानचं उद्घाटन 1991 साली झालं। त्यावेळी युवा नेतृत्व म्हणून पीएन साहेबांनी हॉटेलचं उद्घाटन आमच्या केलं। मी लहान असलो तरी फोटो माझ्याकडे होता, खरं फोटो आता मला तो सापडला नाही, काळ्याच्या पडद्याआड गेला। आणि साहेब जरी काळ्याच्या पडद्याआड गेले असले तर त्यांचे काम कर्तृत्व लोकांचे काही स्वरूपी लक्षात राहणार की राव। कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी पीएन साहेब यांच्या फोटो पूजनानं झाली। पाहुणे आले होते मग माननीय शिवाजीराव भुकेले आणि मान्यवरांचे सत्कार आणि मान्यवरांचे भाषण। फोटो पूजन झाल्यावर सभेचे अध्यक्षांना घोषित केले आणि मान्यवरांचा सत्कार आणि सांगता झाली। प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान पुढच्या व्हिडिओ मध्ये आहे, तर पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा, कारण प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे शिक्षण राभा पाटील विद्यालय आणि भोगावती कॉलेजमध्ये झाले। खेड्यात शिक्षण घेऊन किती मोठं होत आहे ते बघा की। सर्वांचे लाडके नेते, आपल्या परिसराचे भाग्यविधाते, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, बहुजनांचे आधारवड, शेतकऱ्यांचे कैवारी, तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे स्वर्गीय आमदार पीएन पाटील साहेब यांच्या 23 तारखेला होणाऱ्या पुण्यतिथी निमित्त जवळजवळ 10 तारखेपासून 25 तारखेपर्यंत आणि आपल्या वडिलांच्या